अखंड महाराष्ट्राची कुलमाता आई तुळजाभवानी मातेला मानलं जात। आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण म्हणजेच मातेची सगळ्यात लाडकी बहीण येडेश्वरी मातेला मानलं जातं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण माता येडेश्वरी येरमाळा गावी कशी प्रकट झाली आणि या ठिकाणचं भव्य असणारं मंदिर म्हणजेच मूळ मंदिर कसं उभं राहिलं आणि आजच्या कलियुगामध्ये सुद्धा माता येडेश्वरी आपल्या भक्ताला दर्शन कशी देते, रहस्यमय सगळी कथा आज आपण जाणणार आहोत। एवढंच नाही मित्रांनो, माहूरगडाची रेणुका माता आपल्या भक्तासाठी येरमाळ्याला कशी आली, सुंदर अशी कथा याच्यामध्ये आपण ऐकणार आहोत। अक्षरशः ही कथा ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील, कारण जर प्रामाणिक भक्ती असेल तर देवी तुमच्यासाठी तुमच्या गावातही येते। याचं एक ज्वलंत उदाहरण या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत। आपली कुलमाता येडेश्वरी माता आहे ना, मग आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत आपण विश्वासानं ऐका आणि येडेश्वरी मातेचा उदो उदो अशा आम्हाला कमेंट जरूर करा। ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल। तर मित्रांनो, धाराशिव जिल्हा आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये येरमाळा नावाचं गाव आहे आणि हा जो परिसर आहे तो बालाघाटाचा परिसर आहे आणि ही गोष्ट आहे त्रेतायुगाची, म्हणजेच रामायणाचा काळ। आणि त्यावेळी दुष्ट या रावणानं सीतामातेचं अपहरण केलं आणि त्यावेळी सीतामातेचा शोध घेण्यासाठी या बालाघाट परिसरामध्ये प्रभू रामचंद्र आले। सीतामातेच्या अपहरणाने प्रभू रामचंद्र व्याकुळ झालेले होते, अक्षरशः रडत होते। अखंड या विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र झाडाला मिठ्या मारत होते हो। माता सीता मिळत नव्हती आणि मार्गही त्या ठिकाणी मिळत नव्हता की सीता मातेला शोधावं कसं। त्याच वेळी कैलासावरती देवादिदेव महादेव आणि माता पार्वती विचार विनिमय करत होते आणि अंतर्ज्ञानानं त्यांना समजलं की या पृथ्वीवरती प्रभू रामचंद्र व्याकुळ झालेले आहेत आणि सीता मातेचा शोध घेत आहेत। आता हे समजल्याबरोबर अखंड विश्वाची माता पार्वती माता देवाला त्या ठिकाणी म्हणाली, नाथा, मी सीता मातेचं रूप घेते जसंच्या तसं आणि या पृथ्वीवरती जाते प्रभू रामचंद्रांच्या समोर आणि बघू प्रभू रामचंद्रांचं प्रेम आहे तरी किती सीता मातेवरती, मला ओळखतील का। पार्वती मातेचं हे बोलणं ऐकून देवादेव महादेव म्हणाले, देवी, प्रभू रामचंद्र म्हणजे प्रत्यक्षात भगवान विष्णूंचा अवतार, ते तुला नक्की ओळखतील, तू नको जाऊ। परंतु विधीचं विधान खरं करण्यास पार्वती मातेनं सीता मातेचं रूप त्या ठिकाणी घेतलं। अहो, जसंच्या तसं रूप आणि सीता जसंच्या तसं रूप आणि पार्वती माता या सीता रूपामध्ये या बालाघाट परिसरामध्ये आहे। या घनदाट असणाऱ्या जंगलामध्ये प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी व्याकुळ होऊन रडत होते आणि प्रभू रामचंद्रांच्या समोर या सीता रूपामध्ये पार्वती माता थांबली। हजारो सूर्यांचा त्या ठिकाणी प्रकाश पडला आणि प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी सीता मातेकडे पाहिलं। जशीच्या तशी सीता माता एक क्षणभर, आणि प्रभू रामचंद्रांनाही वाटलं की हीच माझी सीता। परंतु त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी अंतर्ज्ञानानं पाहिलं ही सीता माता नाही आणि प्रभू रामचंद्रांच्या मुखातून शब्द आला, आई, तू येडी आहेस का, तू सीता नाही, तू तर अखंड या विश्वाची मालकीन अधिमाया शक्ती आहेस। आणि त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी ओळखल्यामुळं पार्वती माता आपल्या मूळ स्वरूपात आली आणि प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी दर्शन दिलं। एवढंच नाही तर प्रभू रामचंद्रांना सीता माता शोधण्यासाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। आणि मित्रांनो, प्रभू रामचंद्रांच्या तोंडून शब्द आला, आई, तू येडी झालीस का, आणि म्हणून येडेश्वरी हे नाव पडलं। परंतु त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी सांगितलं माता पार्वतीला की देवी, तुम्ही अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी आणि भक्ताला दर्शन देण्यासाठी आणि दुष्टाचा नाश करण्यासाठी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या जागेवर तुम्हाला राहावं लागेल। आणि त्या ठिकाणी पार्वती मातेनं प्रभू रामचंद्रांना वचन दिलं की जो खरा भक्त आहे त्याचं मी रक्षण जरूर करेल। आणि त्या ठिकाणी येडेश्वरी माता अशा पद्धतीनं प्रकट झाली, अखंड विश्वाची मालकीन अधिमायाशी। तर मित्रांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी असणारं जे आज भव्य मंदिर आहे ते मूळ मंदिर कसं उभं राहिलं आणि प्रथम त्या ठिकाणी
येडेश्वरी माता हे कुणाला दर्शन दिलं येडेश्वरी मातेने लक्षात घ्या. ह्या सगळ्या गोष्टी जाणण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. मित्रांनो, येरमाळा गावामध्ये आबा पाटील नावाचे ग्रस्त राहत होते. गावचे पाटील, जमीन भरपूर, संपत्ती भरपूर, परंतु हे आबा पाटील माहूरच्या रेणुका मातेचे भक्त होते. अफाट भक्ती. प्रत्येक त्या ठिकाणी यात्रेला जावं, बैलगाड्याने त्यावेळेला जात होते. माहूरगडाला नतमस्तक व्हावं मातेच्या पायाशी आणि मगच आपल्या घरी यावं. आबा पाटलांची फार मोठी भक्ती रेणुका मातेवरती होती. अहो, कुठलंही घरातील काम जर असलं ना तर माहूरगडीत जावं आणि रेणुका मातेला कौल लावावा, आणि जर कौल सुटला ना तरच ते काम करायचं. एवढी अफाट भक्ती. दिवसामागून दिवस चाललेले होते आणि निसर्ग नियमाप्रमाणे आबा पाटलांचं वय झालं. माहूरची यात्रा आलेली होती. आबा पाटलांच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि देवीला सांगू लागले, माता, मी तुझ्या यात्रेला आता नाही येऊ शकत. घनदाट असणारं जंगल आणि माहूरगडचं अंतर फार लांब. देवीला सांगितलं, मी आता नाही येऊ शकत. माता, तुलाच माझ्या गावी यावं लागेल. यात्रा होऊन गेली. उन्हाळ्याचे दिवस आले आणि आबा पाटलांची जमीन नांगरलेली होती आणि आबा पाटील आपल्या शेताला येढा मारायला गेले. हळूहळू चालत चालत वय झालेलं होतं. नांगरलेल्या शेतात सगळे बघा ढेकळं, आणि त्या ढेकळामध्ये आबा पाटलांनी एक स्त्री पाहिली. केस मोकळी सोडलेली, काखेला झुळी आणि काखेला छोटंसं ते बाळ आबा पाटलांनी पाहिलं. आणि ती स्त्री भुकेलेली होती, अगदी वेड्यासारखी झाडांची पानं तोडून खात होती. आबा पाटील फार दयाळूग्रस्त होते. त्या स्त्रीला आवाज दिला, बाई, मी तुला खायला देतो, घरीच चल. असं म्हणल्याबरोबर ती स्त्री आबा पाटलांना शेतातली ढेकळं मारू लागली. जोरजोरात ढेकळं मारायचे फेकून, आणि एक ढेकूळ आबा पाटलांना त्या ठिकाणी लागला अंगाला, आणि लागल्याबरोबर त्या ढेकळाचा चुना तयार झाला. आणि आबा पाटलांनी त्या ठिकाणी ओळखलं, हीच दैवी शक्ती आहे. जवळ गेले आणि अगदी प्रेमानं, बाई, तू घरी चल, मी तुला जेवण देतो. ती अतिमाया शक्तीची ताकद होती. आणि ती वेडी असणारी स्त्री आबा पाटलांच्या बरोबर आपल्या बाळाला घेऊन वाड्यावरती आली. आबा पाटलांनी श्रद्धेनं त्या बाईचं जे पाय होतं ना ताटामध्ये ठेवून पूजा केली. धुतला अगदी पाय, धुवून पूजा केली. घरच्यांना सांगितलं की माझ्या देवीला भात आवडतो, भात करा. भात त्या ठिकाणी केला. भातावरून तुपाची धार सोडली. देवीला तो नैवेद्याने दिला. आबा पाटलांच्या घरी देवीनं तो नैवेद्य खाल्ला बघा, म्हणजे भात आणि तूप टाकलेलं. आणि खाल्ल्याबरोबर एका क्षणार्धात पुढे नंतर तिसरी पुढे पळू लागली बघा, बाळ काखेला आणि पुढं. आणि आबा पाटील एवढं वय झालं तरी सुद्धा भक्ती तेवढ्या मागे पळत होते. आणि पळता पळता लक्षात घ्या, तिसरी ज्या ठिकाणी अखंड विश्वाची मालकीन म्हणजेच येडेश्वरी माता ज्या ठिकाणी प्रकट झाली होती, मित्रांनो, जो गाभारा आहे, आज जो तांदळा आहे त्या ठिकाणी मातेचा, त्या ठिकाणी ती बाई येऊन थांबली. आणि त्याच ठिकाणी बघा गुप्त झाली. आणि गुप्त झाल्यानंतर आबा पाटलांनी ओळखलं ही देवी. हात जोडलं मातेला आणि त्या ठिकाणी मातेला सांगितलं की माझी इच्छा तू पूर्ण कर, मला मूळ रूपामध्ये दर्शन दे. अफाट भक्तीच्यामुळं आणि विश्वासाच्यामुळं, इच्छाशक्तीच्या बळावरती देवीला ऐकावं लागलं. आणि रेणुका माता स्वरूपात त्या ठिकाणी आबा पाटलांना दर्शन तिनं दिलं. मित्रांनो, लक्षात घ्या. आणि नंतर आबा पाटलांनी ठरवलं की जीवनामध्ये कमवलेली संपत्ती ही या मंदिरासाठी घालवायची आणि मंदिराचं काम चालू. आणि मूळ मंदिर आबा पाटलांनी या ठिकाणी मंदिर बांधलं. तर मित्रांनो, तुम्ही आजही त्या ठिकाणी गेल्यानंतर पहा, जी माहूरगडाची रचना ही येडेश्वरी मातेच्या मंदिराची रचना आहे बघा. त्या गडाची सगळी मंदिराचा गाभारा हेमाडपंथी. मंदिरात तुम्ही जाताना त्या पायऱ्या 400-500 काय असतील त्या पायऱ्या सुद्धा जशाच्या तशा या माहूरगडासारख्या दिसतात. त्या ठिकाणची दीपमाळ ही माहूरगडासारखीच दिसते. दर्शन रांग तशीच दिसते. कल्लोळ तीर्थ, दत्त मंदिर, भैरवनाथ मंदिर, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना माहूरगडासारख्या बघा दिसतात. मित्रांनो, त्याचं रहस्य. आणि अनेक भक्तांच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण होईल, पार्वती माता या ठिकाणी आली म्हणजेच येडेश्वरी माता, मग तुम्ही रेणुका माता का म्हणता? मित्रांनो, लक्षात घ्या, माता पार्वती म्हणजे सती आहे, म्हणजेच रेणुका माता आहे. रेणुका माता म्हणजे सती. आदिमाया शक्तीची ही सगळी रूपं आहेत भक्तांचा उद्धार करण्यासाठी.
भक्तांचं कल्याण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी ही वेगवेगळे सगळे अवतार घेतलेले आहेत. शक्ती एकच. जसं रेणुका माता, काळूबाई, आई तुकाई, माता तुळजाई, ही सगळी बघा रूपं वेगवेगळी आहेत, परंतु मूळ शक्ती ही एकच आहे बघा. मित्रांनो, हे मंदिर आबा पाटलांनीच मूळ बांधलं. पुढे सुधारणा झाली, अनेक सुधारणा झाल्या. पुढे ट्रस्टीच्या माध्यमातून, भक्तांच्या वर्गणीतून, जवळचं असणारं गाव, गावातल्या लोकांनी अनेक सुधारणा पुढे झाल्या. परंतु मूळ मंदिर हे आबा पाटलांनीच बांधलं. आणि आबा पाटलांच्या भक्तीसाठी माहूरची रेणुका त्या ठिकाणी आली आणि येडेश्वरी झाली. मित्रांनो, आजही तुम्ही पाहता या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्त येडेश्वरी मातेच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात. आणि माता आजच्या कलियुगात सुद्धा येडेश्वरी माता आपल्या भक्ताला दर्शन देते, आजच्या सुद्धा कलियुगात. मित्रांनो, चैत्र पौर्णिमेला आणि नारळी पौर्णिमेला लाखो भक्त त्या ठिकाणी येतात बघा, महाराष्ट्राच्या कानाकोप. आणि भव्य अशी यात्रा येडेश्वरी मातेची त्या ठिकाणी भरते. आणि चुन्याच्या रानामध्ये लाखो भक्त चुना वेचण्यासाठी त्या ठिकाणी येतात बघा. तर मित्रांनो, आई येडेश्वरी मातेची जी पालखी आहे जवळजवळ 5 दिवस आंबराई बनात असते. आणि जो खरा भक्त आहे की ज्याची पूर्ण निष्ठा आई येडेश्वरी मातेवरती आहे, त्या भक्ताला आंब्याच्या झाडाला बघा कवड्या दिसतात. आणि मित्रांनो, कवड्या म्हणजेच आपली येडेश्वरी माता आहे हो. आणि मित्रांनो, म्हणूनच म्हटलं जातं या कलियुगामध्ये आई येडेश्वरी माता दर्शन देते. तुम्ही नक्की जा त्या ठिकाणी, या ठिकाणी प्रचिती घ्या बघा येडेश्वरी मातेची. चैत्र पौर्णिमेला आपण जा, आई तुम्हाला नक्की दर्शन देईल. आजही त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही गेल्यानंतर आई येडेश्वरी मातेच्या ज्यावेळेला तुम्ही गाभाऱ्यात जाता, त्या ठिकाणी जो तांदळा स्वरूप आपल्याला दर्शन मिळतं, आई येडेश्वरी मातेच्या डोक्यावरती असणारा तो मुकुट, नाकामध्ये असणारी नथ आणि वेगवेगळे अलंकार आणि मातेचं ते तेज पाहिल्यानंतर स्वर्ग सुखाचा आनंद आपल्याला मिळतो. वर्षभर जीवन जगण्यासाठी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होते. मित्रांनो, आपलं कुलमाता आहे ना, मग वर्षातून एकदा तरी नक्की आपल्या पोराबाळांना घेऊन येडेश्वरी मातेच्या पायाशी नतमस्तक व्हायला जायचं, नक्की जायचं. कारण ती तुम्हाला संकटातून बाहेर काढणारी तुमची आई. आई ज्याप्रमाणे आपल्या मुलावरती प्रेम करते त्याचप्रमाणे आई येडेश्वरी माता तुमची संकटातून मुक्तता करेल. आई येडेश्वरी मातीचं कुंकू तुमच्या माथी असेल आणि महाराष्ट्राच्याच काय जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही फिरत असताल कामानिमित्त, ज्या वेळेला संकट येईल ना, हे कुंकू तुमचं रक्षण करेल कुठल्या ना कुठल्या मार्गाने बघा. नक्की फक्त विश्वास, भक्ती आणि तुमची इच्छाशक्ती तेवढी पाहिजे. मित्रांनो, त्या ठिकाणी आपण जर गेला तर येरमाळा स्टँडपासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती ही चुन्याचं रान आहे बघा. तुमचं कुलदैवत आहे ना, मग आम्हाला नक्की कमेंट करून सांगा की आम्ही त्या ठिकाणी दरवर्षी जातो. मित्रांनो, आणि अजून मी आपल्याला सांगतो, आपली कुलमाता आहे ना, जर कुलमाता तुमची जागृत असेल तुमच्या घरामध्ये, तुम्ही आईचा मान सन्मान करत असताल त्या ठिकाणी जाऊन, लक्षात घ्या, तर तुमच्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती आत येऊ शकत नाही बघा, तुमची कुलमाता जागृत असेल तर. आणि म्हणून विश्वासानं तुम्ही वर्षातून एकदा तरी येरमाळ्याला जायचं आणि त्या ठिकाणी या अधिमाया शक्तीच्या पायाशी नतमस्तक व्हायचं. देवी ही भक्तीची भुकेलेली, काही दुसरं लागत नाही बघा, फक्त भक्ती मनापासून. आणि अजून आपल्याला त्या ठिकाणचं मी एक रहस्य सांगतो की तुम्ही गेल्यानंतर पाहत असताल की कित्येक भक्त मातेचा जो डोंगर आहे त्या डोंगराला बघा धाग्याने वेढा मारतात, प्रदक्षिणा करतात धाग्याने. का? मित्रांनो, त्याचं रहस्य आहे की माणसाच्या जीवनामध्ये अनेक संकट येतात आणि ह्या संकटाचा वेढा सोडवण्यासाठी आईला त्या ठिकाणी साकडं घातलं जातं. आई, मी धाग्याचा तुला वेढा मारतो, परंतु या वाईट संकटाच्या वेढ्यातून मला तू सोडव. आणि मित्रांनो, यासाठी या धाग्याचा वेढा मारला जातो. फक्त भक्तीना आई तुम्हाला संकटातून नक्की सोडवते. मित्रांनो, सुंदर अशी आई येडेश्वरी मातेची ही सुंदर कथा, माहिती, भक्ताची ताकद, ही सगळी माहिती जर आवडली असेल आम्हाला, तर येडेश्वरी मातेचा उदो उदो अशी कमेंट आम्हाला विश्वासानं त्या ठिकाणी द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.